केअरटेकर भाग एक. मुंबईच्या एका सह्याद्री हॉटेलमध्ये रोजच्याप्रमाणे तशी थोडीफार गर्दी होतीच. हे हॉटेल काही 5 स्टार हॉटेल नव्हते, पण साधारणपणे हायबेट टच हे हॉटेल असल्यामुळे बरेच कस्टमर इथे येत होते. मुंबईच्या या ट्रॅफिकमुळे मीराला आज हॉटेलमध्ये कामासाठी यायला खूपच उशीर झालेला होता. हॉटेल खरं तर सकाळी 7 वाजता सुरू व्हायचं. मीराची शिफ्ट सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या दरम्यान असायची. पण मीरा मॅडमांना या मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये प्रवास करणं लवकर जमतच नव्हतं. या मुंबईच्या ट्रॅफिकमुळे हॉटेलमध्ये यायला आज मीरा मॅडमांना तब्बल 11च वाजलेले होते. मीरा खूपच घाई गडबडीमध्ये हॉटेलमध्ये आलेली होती. ती पटकन हॉटेलमध्ये जाते आणि हॉटेलमध्ये आल्याबरोबरच रिसेप्शनजवळ जाते आणि तिची एंट्री लिहू लागते. मीराला इतक्या उशीर आलेलं बघून रिसेप्शनजवळ सानिया नावाची मुलगी होती. ती बोलते, यार मीरा किती उशीर, मॅनेजर सरांना समजलं तर ते तुला कामावरूनच काढून टाकतील. सानियाचे बोलणे ऐकून मीरा तिची साईन करतच बोलते, सानिया यार सॉरी अगं, मुंबईचं ट्रॅफिक तुला तर माहितीच आहे ना, म्हणून मला इथे यायला खूप उशीर झाला. मी आता लगेचच कामाला लागते. मीरा गडबडीत कशी तरी त्या एंट्री बुकवरती तिची साईन करते, टाईम लिहिते आणि तिथून पटकन चेंजिंग रूममध्ये जाते आणि पटकन तिने जो काही पंजाबी ड्रेस घातलेला होता तो काढते आणि त्या हॉटेलचा एक ड्रेस होता, युनिफॉर्म होता, तो घालते. वरती व्हाईट कलरचा शर्ट आणि खाली ब्लॅक कलरचा स्कर्ट होता. तो अगदी गुडघ्यापर्यंतच यायचा. खरं तर मीराला असे ड्रेसेस आवडत नव्हते आणि ती या ड्रेसमध्ये खूप अनकम्फर्टेबल फील करायची. पण काय करणार, हॉटेलमधले सगळे काही वेटर्सना असा एक युनिफॉर्म होताच आणि तो युनिफॉर्म फॉलो करणंसुद्धा खूप गरजेचं होतं. त्यामुळे मीरालासुद्धा नाईलाजाने हा ड्रेस घालावा तर लागणारच होता. त्या हॉटेलमध्ये जास्तीत जास्त लेडीज स्टाफ वेटर म्हणून खूप काम करत होता. कारण त्या हॉटेलच्या मॅनेजरचे असे मत होते की लेडीज स्टाफ म्हणजे लेडीज वेटर्सच कस्टमरला जास्त इम्प्रेस करू शकतात, जेणेकरून कस्टमर जास्त ऑर्डर देऊ शकतात, म्हणून तसा स्टाफ त्यांनी ठेवलेला होता. मीरा नाईलाजाने तो ड्रेस अंगावरती चढवते आणि आरशामध्ये बघून तिचे केस नीट सेट करू लागते आणि हलकासा चेहऱ्यावरती मेकअप करू लागते. कारण तिथे त्या हॉटेलमध्ये तसा ड्रेस आणि चेहऱ्यावरती मेकअपसुद्धा करणं खूपच गरजेचं होतं. त्या हॉटेलच्या मॅनेजरने अगदी स्पष्टपणे सगळ्या काही लेडीज स्टाफला सांगितलेलं होतं की अशा प्रकारचा युनिफॉर्म म्हणजे तो ड्रेस फॉलो करायचा आणि चेहऱ्यावरती भरपूर असा मेकअपसुद्धा करायचा आणि मगच कस्टमरला त्यांच्या डिशेस सर्व करायच्या. त्यांना काय हवं काय नको बघायला जायचं. त्यामुळे हॉटेलमध्ये एंट्री झाल्याबरोबर मीराचं पहिलं काम हेच असायचं. मीरा चेंजिंग रूममध्ये तयार होत होती. तेवढ्या तिथे दुसरी एक वेटर म्हणजे मीराचीच ती फ्रेंड होती. तिचं नाव स्वप्नाली. ती काही गडबडीमध्ये चेंजिंग रूममध्ये येते आणि मीराकडे बघून बोलते, मीरा अगं किती उशीर, रोज रोज तू असा उशीर करायला लागलीस तर मॅनेजर सर खरंच तुला जॉबवरून काढून टाकतील अगं, तू जरा लवकर येत जा ना गं. सॉरी अगं स्वप्नाली, तुला माहिती आहे ना हे मुंबईचं ट्रॅफिक कसं आहे ते, आणि घरातूनसुद्धा सगळं काही काम करून मला इथे यावं लागतं, त्यामुळे उशीर झाला गं. पण उद्यापासून मी अजिबात उशीर करणार नाही, उद्यापासून मी वेळेवरती येईन. मीरा तयार होतच स्वप्नालीशी बोलत होती. तेच मीराचं बोलणं ऐकून स्वप्नाली पटकन बोलते, यार मीरा, मी ना तुझी सिच्युएशन समजू शकते, तुला या जॉबची किती गरज आहे हे सुद्धा मला माहिती आहे, पण हे तू मला सगळं काही नको सांगूस. मॅनेजर सरांना सांग. मॅनेजर सरांना समजलेलं आहे की तू आजसुद्धा लेट आलेली आहेस आणि त्यांनी तुला लवकरात लवकर बोलवलेलं आहे. अरे यार, त्यांना कसं समजलं? नक्कीच सरांची ती चमची सानिया सरांना बोलली असेल. आता काय, आजसुद्धा त्यांचा ओरडा खावावाच लागणार आहे मला वाटतं. मीरा नाराज होत बोलते. खरं तर आठवड्यातून मीरा 3 ते 4 वेळा हॉटेलला लेटच यायची. कारण मीराला खरं तर घरातच सगळं काही काम आवरून हॉटेलसाठी बाहेर पडावं लागत होतं आणि त्यात हे मुंबईचं ट्रॅफिक सगळ्यांना तर माहितीच आहे. सगळ्यांना कामासाठी त्याच वेळी बाहेर पडावं लागतं आणि मीराला हे ट्रॅफिकमध्ये लवकर पोहोचणं शक्यच होत नव्हतं. त्यामुळे ती नेहमी हॉटेलमध्ये लेटच पोहोचायची.
मीरा, आता इथेच बडबड करत बसणार आहेस का तू? चल बरं, पटकन आवर. मॅनेजर सरांनी तुला बोलवलेलं आहे. स्वप्नाली परत बोलते. हो ग बाई स्वप्नाली, जाते मी. मीरा घाई गडबडीत स्वतःचा आवरते आणि तिथून बाहेर पडते आणि मॅनेजर सरांकडे जाते. मी आय कम इन सर? येस, कम इन. मीरा मॅडम. मॅनेजर थोड्या रागानेच बोलतो. मीरा नाराज होऊन केबिनमध्ये जाते आणि खाली मान घालते आणि हातावरती हात ठेवून बोलते. सॉरी सर, आज मला यायला उशीर झाला. मीरा, हे हॉटेल तुझं नाही, म्हणून तुझ्या वेळेनुसार तू प्रत्येक वेळी या हॉटेलमध्ये येतेस. तुझ्या वेळेनुसार हे हॉटेल चालायला तुला पैशांची गरज आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगत असतेस आणि प्रत्येक वेळी मी तुला चान्स देत असतो. हॉटेलमध्ये कस्टमर वाढत आहेत, त्यांना काय हवं काय नको हे बघावं लागतं. इथे कस्टमर जास्त आणि वेटर्स आता कमी पडत आहेत. वेळेवरती तुला येता येत नाही का गं? मला सिरियसली इथून पुढे तू कोणतंही कारण सांगत जाऊच नकोस. इथून पुढे ना जर तुला उशीर झाला तर परत कधीच इथे कामाला यायची गरज नाही. तुझ्या या वागण्यावरून असंच वाटतंय की तुला इथल्या कामाची गरजच नाही. आत्तापर्यंत तुला खूप गरज आहे या शब्दावरतीच मी तुला इथे कामाला ठेवलं, पण इथून पुढे मी हा हलगर्जीपणा अजिबात सहन करणार नाही. तुझ्यामुळे हॉटेलचं नुकसान होत आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आज 1 तास तू लेट झालेली आहेस, त्यामुळे 1 तासाचे पेमेंटसुद्धा कट होईल. त्याशिवाय तुला तुझी चूक समजणार नाही. पण सर, मीरा काही बोलणार होती तेवढ्यात मॅनेजर तिला हाताने शांत बसायला सांगतो आणि बाहेर जाऊन तिचं काम करायला सांगतो. मीराचा सुद्धा नाईलाज होता. ती त्यांच्या पुढे काही बोलू शकत नव्हती, त्यामुळे ती बाहेर येते. खरं तर मीराला पैशांची खूप गरज होती, पण आजसुद्धा ती हॉटेलमध्ये लेट आली म्हणून 1 तासाचा तिचा पेमेंट कट होणार होतं, म्हणून तिला खूपच वाईट वाटत होतं. तिला रुपयासुद्धा खूप गरजेचा वाटत होता, पण तिच्या या चुकीमुळे 1 तासाचं पेमेंट आज कट होणार होतं. बिचारी खूपच नाराज झालेली होती, पण आता काय करणार? नाराज होऊन उपयोग नव्हता. पुढे वाढलेलं काम तर तिला करावंच लागणार होतं, नाहीतर ते सुद्धा पेमेंट भेटायचं नाही. त्यामुळे मीरा तिच्या कामाला लागते. मीरा, ऐक ना, मला ना दुसऱ्या ठिकाणी ऑर्डर्स द्यायच्या आहेत. तोपर्यंत तू हा ज्यूस टेबल नंबर 20वरती देऊन येशील का? त्याच हॉटेलमधली एक वेटर मीराच्या जवळ येऊन बोलते. हो, देते ना, मीरा बोलते आणि तिच्या हातातून तो ज्यूसचा ट्रे स्वतःच्या हातामध्ये घेते. तेच ती मुलगी बोलते. मीरा, लक्षात ठेव, ते लोक खूप मोठे लोक आहेत बरं का, त्यामुळे थोडंसं नीट जपूनच, ओके? हो साक्षी, डोंट वरी, मी करेन नीट सगळं. मीरा हसत बोलते आणि तो ट्रे घेऊन टेबल नंबर 20च्या जवळ जाते. ती टेबल नंबर 20 जवळ जाताना लांबूनच टेबल नंबर 20वरती बसलेल्या लोकांचं ऑब्झर्वेशन करत होती. टेबल नंबर 20वरती साधारणपणे 5 लोक बसलेले होते, जे काहीतरी एकमेकांकडे बघून फाईल्समध्ये बघून डिस्कशन करत होते. कदाचित ती कसली तरी मीटिंग सुरू होती. मीरा पटकन टेबल नंबर 20 जवळ जाते आणि बोलते. सर, युअर ऑर्डर. एवढं बोलून ती एक एक करून ज्यूसचा ग्लास प्रत्येकाच्या समोर ठेवू लागते. ती सगळ्यांना ज्यूसचा ग्लास देते. शेवटी एका माणसाच्या ती जवळ येते आणि त्या माणसालासुद्धा ती त्या ट्रेमधला ज्यूसचा ग्लास देऊ लागते. तेवढ्यात तीच व्यक्ती एक फाईल घेत असताना त्याच माणसाच्या हाताचा धक्का मीराला लागतो आणि मीराच्या हातातील जो काही ज्यूसचा ग्लास होता तो पूर्णपणे त्या माणसाच्या शर्टवरती सांडतो. हे सगळं काही बघून बाकी सगळेजण उठून उभा राहिलेले होते आणि इकडे ज्या व्यक्तीच्या अंगावरती तो ज्यूसचा ग्लास सांडलेला होता तो व्यक्तीसुद्धा रागाने उठून उभा राहतो. व्हॉट द हेल, नीट काम करू शकत नाहीस का तू? ती व्यक्ती रागाने मीराकडे बघून बोलत होती. मीरा खूप घाबरलेली होती. ती घाबरत बोलते. सॉरी 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 सर, चुकून झालं. ते तुमचा धक्का माझ्या हाताला. मीरा काही बोलतच होती तेवढ्या ती समोरची व्यक्ती आणखीनच जास्त रागात बोलते. शट अप, एकतर स्वतःचं काम स्वतः करता येत नाही आणि मला सांगतेस की माझा धक्का लागला. वाव यार, या हॉटेलमध्ये कसला स्टाफ आहे ज्या स्टाफला स्वतःची चूकसुद्धा मान्य नाही. सर सर सॉरी, पण प्लीज तुम्ही समजून घ्या ना सर, प्लीज. मी पटकन हे साफ करून देते, मीरा बोलते आणि पटकन टेबलवरती टिश्यू पेपर्स होते ते 2 ते 3 टिश्यू पेपर्स हातामध्ये घेते आणि त्या व्यक्तीच्या शर्टवरील जो ज्यूस हळूवारपणे सांडलेला होता तो पुसू लागते. तेवढ्या ती व्यक्ती रागाने मीराचा हात पकडते आणि बाजूला हात करत बोलते. हिंमत कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची? एकतर चूक करायची आणि परत हे असलं करायचं, जवळ यायचं, लांब राहायचं बरं का. पण सर,
मीरा बोलत होती तेवढ्यात हॉटेलमधला बराचसा स्टाफ तिथे जमा झालेला होता. हॉटेलचे मॅनेजरसुद्धा तिथे आलेले होते. व्हॉट हॅपन सर? आर यू द मॅनेजर ऑफ दिस हॉटेल? ती व्यक्ती रागाने त्या मॅनेजरकडे बघून बोलते. येस 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 सर, आय एम द मॅनेजर ऑफ दिस हॉटेल, बट व्हॉट हॅपन सर? लिसन, तुमच्याकडे ना हा जो काही स्टाफ आहे ना, या स्टाफला लगेचच काढून टाकायचं. पुढच्या 1 मिनिटात हा स्टाफ इथून बाहेर पडला पाहिजे. असा स्टाफ तुम्ही कामाबद्दल ठेवता तरी कसा, ज्यांना आपलं काम कसं करायचं याचीसुद्धा थोडीशीही अक्कल नाही. आणि चूक झाली ती झाली, पण वरती कस्टमरशी कसं बोलायचं याचीसुद्धा थोडीसुद्धा अक्कल नाही. स्वतःची चूक आणि कस्टमरवरती आरोप घालत आहेत. थोडेसुद्धा कॉमन सेन्स नाहीत का या स्टाफकडे? त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून मॅनेजर थोडे घाबरलेले होते. ते घाबरून रागाने मीराकडे बघत होते. पण मीराला मात्र फक्त ज्यूस सांडला यापेक्षा जास्त काय झालं? तिला काही वेगळंच वाटत होतं. नक्की हा माणूस एवढा का रिॲक्ट होत आहे असं वाटत होतं. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मीरा परत बोलते. सर, आय एम रिअली सॉरी, तुमच्या धक्क्यामुळे माझ्या हातातून ज्यूस आणला. मला साफ करून देते बोलले ना मी. लिसन मॅनेजर, हा तुमचा स्टाफ बघा. अजूनही तुमचा स्टाफ बोलतो आहे की माझा धक्का लागला. वाव यार, काय स्टाफ ठेवलेला आहे ना तुम्ही इथे. मिस्टर आरव सर, सॉरी, माझ्या स्टाफकडून मी तुमची माफी मागतो. प्लीज तुम्ही चिडू नका. सर, मी तुमच्यासाठी दुसरा टेबल अरेंज करून देतो. मॅनेजर घाबरून बोलतो. तेच इकडे ती व्यक्ती रागाने बोलत होती. म्हणजेच मिस्टर आरव राज्याध्यक्ष रागाने बोलत होता. तो ज्या लोकांसोबत मीटिंगसाठी इथे आलेला होता त्यांच्याकडे सुद्धा तो रागाने बघतो आणि बोलतो. मिस्टर मोहिते, तरी मी तुम्हाला बोलत होतो, अशा या टिपिकल चीफ हॉटेलमध्ये मीटिंगसाठी यायची काहीही गरज नाही. आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा मीटिंग केली असती तरी काहीही हरकत नव्हती. अशा हॉटेलमध्ये मीटिंगसाठी यायची काय गरज होती? इथला स्टाफ, हे हॉटेल बघताय ना कसे आहे ते. इथल्या स्टाफला कसं वागायचं काय नाही याचासुद्धा कॉमन सेन्स नाही. आरव अगदी तोंड वेडं करून बोलत होता. तेच इकडे मॅनेजर घाबरून बोलतो. सर, आय एम रिअली सॉरी सर. सर, खरंच चूक झाली, माफ करा. मी तुमच्यासाठी दुसरा टेबल अरेंज करतो ना. या ना, तुम्ही दुसऱ्या साईडला या, मी तुमच्यासाठी चांगला टेबल अरेंज करतो. 1 मिनिट, चूक झाली का? तर हो, चूक झाली, पण मी इथे आता अजिबात थांबणार नाही. इम्पॉर्टंट मीटिंग या नॉनसेन्स मुलीमुळे खराब झालेले आहेत. असला कसला कॉमन सेन्स नसणारा स्टाफ तुम्ही भरलेला आहे. डोंट नो. मॅनेजर, मिस्टर राज्याध्यक्ष जिथे जातो ना आणि जिथे मिस्टर आरव राज्याध्यक्षचा चूक दिसते ना तिथं तो पनिशमेंटसुद्धा देतच असतो. त्यामुळे मॅनेजर, तुमच्याकडे त्यात 2 ऑप्शन आहेत. मिस्टर आरव बोलतो आणि त्याचे 2 बोट मॅनेजरकडे दाखवत बोलतो. पहिला ऑप्शन, एक तर हे हॉटेल कायमचंच बंद करायचं. आणि दुसरा ऑप्शन, जर हॉटेल बंद करायचं नसेल तर ही मुलगी या हॉटेलमध्ये परत दिसायला नको. हे बोलताना मिस्टर आरवच्या पाठीमागे मीरा उभी होती, तर मिस्टर आरवच्या पुढे मॅनेजर उभे होते. आरवचे बोलणे ऐकून पटकन मीरा बोलते. सर प्लीज तुम्ही असं नका करू. सर, खरंच माझं चुकलं. सॉरी सर, मी तुम्हाला बोलले ना तुमचा शर्ट मी साफ करून देते, पण प्लीज सर मला कामावरून काढून टाकू नका. मीरा रिक्वेस्ट करत आरवकडे बघून बोलत होती. तिला आता रडायला आलं होतं. फक्त ज्यूस सांडला म्हणून एवढी मोठी शिक्षा? तिला खूपच नवल वाटत होतं. पण आरवला मीराच्या बोलण्याचा काहीही फरक पडत नव्हता. ती बोलत होती हे बघून तो पटकन त्याचे 5ही बोटे हाताने दाखवतो आणि तिला शांत बसायला सांगतो आणि परत रागाने बोलतो. मिस्टर आरव राज्याध्यक्ष जे बोलतो ना तेच होतं. त्यानंतर पुढे कोणीच बोलायचं सुद्धा नाही. नाहीतर परिणाम किती वाईट होतात ना हे सगळ्यांना माहिती आहे. एवढं बोलून आरव तिथून रागातूनच जाऊ लागतो. आरव जात आहे हे बघून मीरा घाई गडबडीतच रडत पटकन आरवच्या समोर उभी राहते आणि आरवची वाट अडवते. समोर मीरा उभी असल्यामुळे आता आरवला पुढे जाता येत नव्हतं. तेच मीराने त्याची वाट अडवली म्हणून आरवला खूपच राग आलेला होता. सर, मी तुमची माफी मागत आहे ना. खरंच सर, माझं चुकलं, पण प्लीज मला या जॉबवरून तुम्ही काढू नका. सर, मला खरं तर पैशांची खूप गरज आहे म्हणून मी हा जॉब करत आहे. सर, तुमच्यासारखे आम्ही मोठी माणसं नाहीत. आम्ही जर रोज काम केलं तरच आमचं घर चालतं, तरच आम्हाला जेवायला मिळतं. अशी आमची परिस्थिती आहे. त्यामुळे प्लीज सर, आमच्या गरिबाच्या पोटावरती पाय ठेवू नका. प्लीज सर, मला जॉबवरून काढू नका. प्लीज सर, असं करू नका.
प्लीज सर, तुम्ही तुमचा शब्द पाठीमागे घ्या. प्लीज प्लीज सर, मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करते. मीरा रडत रडत बोलत होती. तेच मीराचं हे सगळं काही बोलणं बघून आणि तिने त्याची वाट अडवली हे बघून आरवला आणखीनच जास्त राग आलेला होता. त्यामुळे तो परत रागात बोलतो, हे यू, स्वतःला समजतेस तरी काय गं तू? या मिस्टर राज्याध्यक्षाची तू वाट अडवलीस. आजपर्यंत ही हिंमत कोणीच केलेली नाही. मग तुझी कशी काय एवढी हिंमत झाली? तुला मी कोण आहे हे तरी माहिती आहे का? खरं तर नक्की आरव राज्याध्यक्ष कोण आहे हेच मीराला माहिती नव्हतं. मग त्याचा दरारा काय आहे, त्याचा राग काय आहे, त्याचं वागणं काय आहे हे तरी तिला कसं माहिती होणार होतं? सर, बाकी मला काही माहिती नाही, तुम्ही कोणी का असेना, पण प्लीज सर माझी हेल्प करा. सर प्लीज मला कामावरती काढून टाकू नका. सर तुम्ही एकदा मॅनेजरशी बोला ना, प्लीज सर प्लीज. मीरा खूप रिक्वेस्ट करत होती, पण आरवला खूपच राग आलेला होता. तो रागातच मीराकडे बघतो आणि बोलतो, ओके, मॅनेजरशी बोलू असं वाटते का तुला? ठीक आहे, बोलतो मी मॅनेजरशी. ओके, आता बोलतो मी. आरव हसत बोलतो आणि परत पाठीमागे वळतो आणि परत मॅनेजरकडे बघू लागतो. आता मात्र मीराला थोडी आशा वाटत होती. तेच इकडे आरव बोलतो, मॅनेजर, ही मुलगी काय बोलत आहे तुम्ही ऐकलं ना? एवढी रिक्वेस्ट करत आहे हे बिचारे, मग तिचं तर मला ऐकायला हवं ना. त्यामुळे मी सुद्धा आता तुम्हाला सांगतो, हिला तर आता कन्फर्म कामावरून काढायचं, नाही तर हे हॉटेल बंद करायचं. दॅट्स फायनल. आरव बोलतो आणि परत मीराकडे रागाने एक रागीट लूक देतो आणि तिथून बाहेर पडतो. आता मात्र मीराच्या डोळ्यातून पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. आता जॉब गेला तर पुढे काय करणार हे तिच्या डोळ्यासमोर येत होतं. ते पटकन मॅनेजरकडे जाते आणि घाबरून बोलते, सर तुम्ही तरी त्या सरांना काहीतरी बोला ना, प्लीज सर. मॅनेजरलासुद्धा लगेचच एका छोट्याशा चुकीसाठी मीराला कामावरून काढणं बरोबर वाटत नव्हतं. पण आता काय करणार? चक्क आरव राज्याध्यक्षाने सांगितलेलं होतं, त्यामुळे ऐकावं तर लागणारच होतं. त्यामुळे मॅनेजरसुद्धा नाराज होऊन बोलतो, हे बघ मीरा, मी काहीच करू शकत नाही. जे काही करायचं ते करू शकतात. हे हॉटेल तर मला अजिबात बंद पाडायचं नाही. त्यामुळे तुला हॉटेलमधून कामावरून काढणं हेच माझ्या हातामध्ये आहे. पण तुला इथे काम करायचं असेल तर तू त्यांनाच रिक्वेस्ट कर. मॅनेजरकडून सुद्धा आता काहीच होऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर मीरा परत अजिबात धीर न सोडता रडतच हॉटेलमधून बाहेर पडते आणि रडतच आरवच्या गाडीच्या दिशेने जाऊ लागते. इकडे आरव हॉटेलच्या बाहेर येऊन त्याच्या गाडीमध्ये बसलेला होता. पुढे ड्रायव्हर होता, तर पाठीमागे आरव गाडीमध्ये बसलेला होता. मीरा हॉटेलमधून रडतच बाहेर येत होती. तेच आरवचे लक्षसुद्धा हॉटेलमधून रडत परत बाहेर येणाऱ्या मीराकडे जाते आणि तो आता मात्र एकटक तिच्याकडे बघू लागतो. मीरा पळतच आरवच्या गाडीच्या जवळ येते आणि आरव ज्या दिशेला गाडीमध्ये बसलेला आहे त्या दिशेला जाते आणि तिथूनच बाहेरूनच खिडकीच्या काचेवरती हात मारू लागते आणि रडतच रिक्वेस्ट करत बोलू लागते, सर प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. सर प्लीज एकदा ऐकून घ्या. सर खरंच मला जॉबची खूप गरज आहे. दुसरीकडे लवकर जॉब भेटणं खरंच माझ्यासाठी पॉसिबल नाही. पण प्लीज मला या हॉटेलमधून या कामावरून काढून टाकू नका. सर खरंच मला पैशांची खूप गरज आहे. सर खरंच तुम्ही म्हणाल ते मी करेन, पण प्लीज सर तुम्ही असं करू नका. सर खरंच मला पैशांची खूप गरज आहे. प्लीज सर तुम्ही समजून घ्या. मीरा रडत बोलत होती. आरवकडे खूप रिक्वेस्ट करत होती. तेच तिकडे आतमध्ये बसलेला आरव फक्त मीराकडे एकटकपणे बघत होता. तो तिचं जणू ऑब्झर्वेशनच करत होता किंवा तिच्यामध्ये तो हरवलेला होता हे त्यालाच अजूनही समजलेलं नव्हतं. नकळतपणे तो तिच्याकडे बघत होता. मीराने तिचे केस पूर्णपणे वरती बांधलेले होते. कपड्यावरती एक छोटीशी ब्लॅक कलरची टिकली लावलेली होती. तिने अंगावरती एक व्हाईट कलरचा शर्ट घातलेला होता. तो अगदी थोडासा फोल्ड केलेला होता आणि खाली गुडघ्यापर्यंत ब्लॅक कलरचा स्कर्ट घातलेला होता. एका हातामध्ये एक साधंसंच वॉच होतं. चेहऱ्यावरती जास्त मेकअप नव्हता, पण थोडाफार मेकअप केलेलाच होता. ओठांवरती लिपस्टिक रेड कलरची लावलेली होती. डोळ्यांमध्ये काजळ होतं. कानामध्ये अगदी छोट्या इयरिंग्स होत्या. मीरा खरं तर दिसायला खूपच सुंदर दिसत होती. आरव काही वेळेस तिचं ऑब्झर्वेशन करतो आणि खिडकीची काच हळूवारपणे खाली करू लागतो. आता खिडकीची काच हळूवारपणे खाली होत आहे हे बघून आता मात्र मीराला थोडीफार आरवकडून अपेक्षाच वाटत होती. ती अपेक्षेने त्याच्याकडे बघत होती. तेच आरव त्याच्या वॉलेटमधून एक कार्ड बाहेर काढतो आणि मीराला देतो.
मीरा कन्फ्यूज नजरेने एकदा त्या कार्डकडे तर एकदा आरवकडे बघत होती. कार्ड? हे कसलं कार्ड? मीरा ते कार्ड हातामध्ये घेत बोलते. तेच आरव तिच्याकडे बघतो आणि बोलतो, यावरती ॲड्रेस आहे. ॲड्रेसवरती तुला जर कामाची गरज असेल तर तू तिथे येऊ शकतेस. पण काम काय असणार आहे सर? केअरटेकर. आरव फक्त इतकंच बोलतो आणि ड्रायव्हरला गाडी स्टार्ट करायला सांगतो. आरवचे बोलणे ऐकून ड्रायव्हरसुद्धा गाडी स्टार्ट करतो आणि तिथून निघतो. पण इकडे मात्र मीराच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झालेले होते. ती एकदा आरवने दिलेल्या कार्डकडे बघत होती तर एकदा आरवच्या जाणाऱ्या गाडीकडे बघत होती. ती परत एकदा कार्डकडे बघते आणि मनाशीच विचार करत बोलते, केअरटेकर म्हणजे नक्की काय काम आहे? काय काम करावं लागेल मला? आणि नक्की हा ॲड्रेस कोणाचा आहे? कोणाची केअरटेकर म्हणून मला तिथे काम करायचं आहे? असे बरेच प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झालेले होते. मीरा ते कार्ड असं स्वतःच्या हातामध्ये ठेवते आणि परत हॉटेलमध्ये जाते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर बरेचसे लोक तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. तिला ते खूप विचित्र वाटत होतं. आरवने तिचा खूपच इन्सल्ट केलेला होता. त्यामुळे तिला कोणाशीच बोलू वाटत नव्हतं, कोणाकडेच बघू वाटत नव्हतं. ती कोणाकडे काहीच न बोलता बघता चेंजिंग रूममध्ये जाते आणि पटकन तो ड्रेस काढते आणि तिचा ड्रेस घालून पर्स घेऊन रागाने तिथून निघून जाते. मीरा हॉटेलमधून बाहेर येते आणि परत एकदा ते कार्ड बघू लागते. तिच्या डोळ्यामध्ये अजूनही पाणी होतं. काय आहे हे? काय करू मी? मला काही समजत नाही. हा एक जॉब होता, याच्यामधून मी थोडीफार तरी घरचा खर्च करू शकत होते. पण आता नवीन प्रॉब्लेम काय क्रिएट झालेला आहे? आता काय करू मी? या पत्त्यावरती मी जाऊन बघू का नक्की काय काम आहे ते? जास्त उशीर करायला नको, आजच जाऊन बघते. कारण खरंच आजच काहीतरी काम मिळायलाच हवं. पैशांची खूपच गरज आहे. मीरा विचार करते आणि पटकन बस पकडून त्या पत्त्यावरती जायला निघते. ती देवाशी प्रार्थना करत होती की एक जॉब आज हातातून तिच्या गेलेला आहेच, पण देवाच्या कृपेने आज तरी तिला दुसरा जॉब मिळू दे. कारण तिला पैशांची खूपच गरज होती. ती देवाकडे प्रार्थना करतच कशीबशी त्या ॲड्रेसवरती पोहोचते. बसमधून उतरल्यानंतर तिला रिक्षाने तिथून जावे लागणार होते. पण रिक्षामधूनसुद्धा उतरल्यानंतर तिला 10 मिनिटाच्या अंतरावरती तरी चालत जावं लागणार होतं. कारण रिक्षा त्या साईडला जायला थोड्याफार घाबरतच होत्या. त्या साईडला जास्त रिक्षा जातच नव्हत्या. त्यामुळे मीरा चालतच कशीबशी त्या ॲड्रेसवरती पोहोचते. मीरा आता एका मोठ्या बंगल्याच्या समोर उभी होती. लांबूनच तो खूप मोठा बंगला दिसत होता. त्याच्यासमोर भले मोठे गार्डन होते. एका बाजूला पार्किंग एरिया होता आणि आजूबाजूला बरेचसे ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेले बॉडीगार्डसुद्धा तिला दिसत होते. हे सगळं काही बघून ती खूप घाबरलेली होती. तरीही ती हिंमत करून कशीबशी पुढे जाते. ती गार्डन एरियाच्या जवळ जाते तोपर्यंत एक बॉडीगार्ड तिथे येतो. हॅलो मिस, कोण हवं आहे तुम्हाला? आता मात्र मीराला काय बोलावं ते समजत नव्हतं. तिला नक्की त्याचं नाव काय होतं ते सुद्धा आठवत नव्हतं. त्यामुळे ती पटकन तिच्या पर्समधून ते कार्ड काढते. त्यावरती जे नाव लिहिलेलं होतं ते ती वाचते आणि बोलते, आरव राज्याध्यक्ष, त्यांना मला भेटायचं आहे. खरं तर मीराचा ड्रेस खूपच साधा होता. तिचं वागणं खूपच साधं होतं. मीरा खूपच साधी होती आणि या अशा साध्या मुलीला एवढ्या मोठ्या माणसाला का भेटायचं असेल हा विचार नक्कीच या बॉडीगार्डच्या मनामध्ये सुद्धा आलेला होता. त्यामुळे तो बोलतो, मॅम, तुम्हाला आमच्या सरांना का भेटायचं आहे हे समजू शकेल का? ते म्हणजे मगाशी सरांनी मला त्यांचं हे कार्ड दिलं होतं म्हणून मला त्यांना भेटायचं आहे. मीरा त्या बॉडीगार्डला हातातील कार्ड दाखवत बोलते. पण बॉडीगार्ड पूर्णपणे चौकशी केल्याशिवाय तिला आतमध्ये सोडणार नव्हताच. बॉडीगार्ड आणखीन एका व्यक्तीला कॉल करतो आणि खरंच तिला आतमध्ये पाठवायचं की नाही याचीसुद्धा चौकशी करतो. तिला आतमध्ये पाठवा अशी ऑर्डर येते आणि तो बॉडीगार्ड मीराला आतमध्ये जायला सांगतो. मीरा एक दीर्घ श्वास घेते आणि हिंमत करून कशीबशी आतमध्ये जाऊ लागते. गार्डन एरियाच्या पुढे गेल्यानंतर तिथे भलं मोठं कारंजे होतं. त्या कारंजामधून पाणी थोडंफार आजूबाजूला पडत होतं. आजूबाजूला खूप छान छान झाडं लावलेली होती. खूप मोठं गार्डन होतं. फुलांची, फळांची वेगवेगळी झाडं होती. खूप मोठे गार्डन होतं. मीरा अशीच पुढे जाते आणि दरवाजाच्या समोर उभी राहते. दरवाजाच्या समोरसुद्धा एक बॉडीगार्ड होता. तो तिला दरवाजा ओपन करून देतो आणि आतमध्ये जायलासुद्धा इशारा करतो. मीरा घाबरतच आतमध्ये जाते.
एवढा मोठा बंगला बघून मीरा खूपच आश्चर्यचकित झालेली होती. ती घाबरत आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यावर सुद्धा तिच्या डोळ्याचे पारणे जणू फिटलेले होते. तिने एवढं मोठं घर कदाचित एखाद्या मूव्हीमध्येच बघितलं असेल. त्या घराच्या हॉल एवढं सुद्धा तिचं घर नव्हतं. ती आतमध्ये जाते आणि आजूबाजूला प्रत्येक कोपरा आणि कोपरा बघू लागते. भला मोठा हॉल होता. एका बाजूला खूप मोठा सोफा होता आणि साधारणपणे 20 ते 25 माणसं त्या सोफ्यावरती बसतील एवढा मोठा तो सोफा होता. त्या सोफ्याच्या मध्ये बरोबर चौकोनी आकाराचा एक काचेचा टेबल होता आणि त्याच्या बरोबरच समोर एक मोठा असा TV होता. त्याच हॉलमधून वरती असा गोल ट्रिंगल आकाराचा जिना होता आणि वरतीसुद्धा बऱ्याच काही रूम आहेत असं दिसत होतं. त्याच हॉलच्या उजव्या बाजूला नीट असं दिसत नव्हतं, पण ते किचन आहे असं वाटत होतं आणि तिथेच हॉलच्या डाव्या बाजूला 2 रूम आहेत असं दिसत होतं. घराचं स्ट्रक्चर खूपच छान होतं. मीरा घाबरतच घर बघत हळूहळू आतमध्ये जाते आणि हॉलमध्ये जाऊन पोहोचते. आता मात्र तिला या एवढ्या मोठ्या घरामध्ये मात्र एक माणूससुद्धा दिसत नव्हता. आता मात्र कुठे जायचं? आरवला नक्की कुठे शोधायचं? की आरवबद्दल चौकशी कुठे करायची हेच तिला समजत नव्हतं. तिला वाटलं होतं आतमध्ये कोणीतरी असेल आणि त्यांना ती विचारेल, पण इथे कोणीच नव्हतं. ती घाबरून इकडे तिकडे बघत होती. मनाशीच प्रार्थना करत होती. तिला इथं थोडं वेगळंच नर्वस असल्यासारखं वाटत होतं. तिच्या बाबतीत काही चुकीचं तर होणार नाही ना? तिथे येऊन चूक तर झाली नाही ना अशी तिला भीती वाटत होती. तेवढ्या तिला पायऱ्यांवरून कसला तरी आवाज ऐकू येतो आणि ती परत वरती बघू लागते. तर वरून आरव खाली येत होता आणि त्याने चक्क फक्त अंगावरती टॉवेलच गुंडाळलेला होता. कदाचित तो आत्ताच आंघोळ करून आलेला होता आणि मोबाईलमध्ये बघतच तो काहीतरी करत खाली येत होता. आरवला असं बघून मीरा पटकन तिची नजर खाली घेते. तिला आरवच्या या वागण्याचा खूपच राग आलेला होता. मीरा खाली मान घालून उभी होती. तेच आरव शांतपणे खाली येतो आणि सोफ्यावरती जाऊन बसतो. आता मात्र मीरा शांत होती. काय बोलावं काय करावं हे तिला समजत नव्हतं. तेच आरव एक पाय खाली फरशीवरती आणि दुसऱ्या पायावरती टाकून तो निवांतपणे राजासारखा बसलेला होता आणि हातामध्ये मोबाईल घेऊन काहीतरी स्क्रोल करत होता. 5 ते 10 मिनिटांनी तो त्याचा मोबाईल बाजूला ठेवतो आणि त्याचे दोन्ही हात सोफ्याच्या पाठीमागे ठेवतो आणि एकदा मीराकडे खालून वरती बघत बोलतो, आता बोलणार आहेस की नाहीस? आरवच्या आवाजाने मीरा थोडीशी दचकते आणि घाबरून बोलते, तुम्ही मला इथं बोलावलं, तुम्ही मला ते कार्ड दिलं होतं म्हणून मी इथे आले. अच्छा, एवढी जॉबची गरज आहे तुला म्हणून लगेचच आजच इथे आलीस? वा, ग्रेट. सर ते मला सांगाल का काय काम करावं लागेल इथे? केअरटेकर म्हणजे नक्की काम काय करावं लागेल? दॅट्स गुड गर्ल, मेन पॉईंट बोललीस. चल मी तुला क्लिअरच सगळ्या काही गोष्टी सांगतो. तुला इथे केअरटेकर म्हणून काम करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल हा प्रश्न तुला नक्कीच पडलेला असेल. केअरटेकरचं काम करावं लागेल म्हणजे माझं सगळं काही काम तुला करावं लागेल. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त माझंच काम तुला करावं लागेल. मला काय हवं काय नको, मला काय आवडतं काय नाही, माझे मूड स्विंग सगळं काही तुलाच बघायला लागेल आणि या बदल्यात तुला हवे तितके पैसे मिळतील. पैशांची काळजी करायचं काहीच कारण नाही. इथे पैशांची कमतरता तुला अजिबात जाणवणार नाही. पण फक्त माझी एक अट आहे, या सगळ्या कामासाठी तुला इथे या घरामध्ये राहावं लागेल. तुझं घर तुझी फॅमिली तुला विसरावी लागेल आणि फक्त माझ्या मागे पुढे तुला करावं लागेल. मला काय हवं काय नको तुला फक्त इतकंच बघायचं नाही. माझ्या ज्या काही रोजच्या गरजा असतात ना त्यासुद्धा तू माझ्या भागवल्या पाहिजेस. अगदी फिजिकल गरजासुद्धा. समजलं? आरवचं बोलणं ऐकून आता मात्र मीराला राग आलेला होता. ती रागीट नजरेने पटकन वरती आरवकडे बघते आणि बोलते, छी, केअरटेकर म्हणून मला असलं काम करावं लागेल? एक वेळ तुमचं सगळं काही काम करायला मी तयार होते, ते मी केलंसुद्धा असतं, पण तुमच्या शारीरिक गरजा मी नाही भागवू शकत. मी काय रस्त्यावरती पडलेली एक तुम्हाला नालायक मुलगी वाटते का? मला पैशांची गरज नक्कीच आहे, पण असलं काम मी अजिबात करू शकत नाही. मी संस्कारी घरातली मुलगी आहे. मान्य आहे मला खूप पैशांची गरज आहे, मला एक जॉबची गरज आहे, म्हणून तुम्ही म्हणाल तसं मी करेन असं नाही होत. मला वाटत होतं केअरटेकर म्हणजे एखाद्या व्यक्तीची काळजी घ्यायची आहे, पण इथे मात्र तुम्ही काहीतरी वेगळंच बोलत आहात. सॉरी मिस्टर आरव राज्याध्यक्ष,
पण तुमचा गैरसमज झालेला आहे. तुम्हाला वाटतं तशी मी मुलगी नाही, त्यामुळे मी इथे असलं काम करणार नाही. मला पैशांची गरज आहे तर हो खरंच आहे, पण मी माझ्या जीवावरती जॉब नक्कीच मिळवू शकते. फक्त एका चुकीमुळे तुम्ही मला त्या हॉटेलमधून काढून टाकलं, एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून. मी खूप अपेक्षाने इथे आलेले होते, पण मीच चुकले. खरंच मला वाटत होतं की तुम्ही मला जॉबमध्ये ठेवायला काहीतरी चांगलं काम द्याल, पण तुमचे इतके घाणेरडे विचार असतील ना असं मला कधीच वाटलं नव्हतं. मिस्टर राज्याध्यक्ष, मला मरण आलं ना तरी चालेल, पण मी असलं काम करणार नाही. मीराचं बोलणं ऐकून आरवला सुद्धा राग आलेला होता. तो रागात बोलतो, एक्सक्यूज मी, तू मिस्टर आरव राज्याध्यक्षाशी बोलत आहेस, त्यामुळे तोंड सांभाळून माझ्यासमोर आवाज चढवायचा नाही, समजलं का? तुझ्यावर उपकार म्हणून, तुला खूप गरज आहे म्हणून मी हा जॉब तुला ऑफर केलेला होता. खूप पैसे मिळणार होते तुला यातून, हवं ते तुला मिळणार होतं. तुला हा जॉब नको आहे तर मी काय तुला फोर्ससुद्धा अजिबात करू शकत नाही. त्यामुळे आता चल, माझ्या घरातून आता निघून जायचं. आरव मीराचा इन्सल्ट करत होता. मीराला सुद्धा आरवचा खूप राग आलेला होता. ती रागाच्या भरात आरवकडे बघताना तशीच बाहेर निघून जाते. तेच तिकडे आरवच्या चेहऱ्यावरती एक मोठी स्माईल आलेली होती. काहीतरी वेगळ्याच विचाराने पाठमोऱ्या मीराकडे तो बघत होता आणि इकडे मात्र मीरा रागाने तिथून बाहेर पडलेली होती. चला गाईज, केअरटेकर या कथेला आजपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि ही नवीन कथा तुम्हाला कशी वाटली नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा. आरव राज्याध्यक्ष आणि मीरा या दोघांची ही कथा. आरवचा स्वभाव, तो कसा आहे, तो काय करतो, हे सगळं काही तुम्हाला हळूहळू समजेल. आणि मीरा कशी आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, तिची फॅमिली कशी आहे आणि तिला एवढ्या पैशांची का गरज आहे, हे सुद्धा तुम्हाला हळूहळू कळेल. का त्या क्षुल्लक गोष्टीवरून आरवने मीराला त्या हॉटेलमधून बाहेर काढलं आणि तो तिला अशी एक ऑफर देत आहे. आपली मीरा तर खमकी आहे, तिने त्या या जॉबसाठी नाही म्हटलं. पण आता बघूया मीरा पुढे काय करते, कसं पैसे उभे करते, नक्की तिच्यावरती काय परिस्थिती ओढवलेली आहे आणि खरंच पुढे या दोघांचा नक्की काही भविष्यकाळ आहे की नाही, तुम्हाला सगळं काही पुढे समजेलच. बाकी आपल्या या नवीन कथेवरती सुद्धा भरभरून प्रेम करत राहा बरं का. पहिला कथेचा भाग कसा वाटला भरभरून कमेंट्स करून सांगा आणि अजिबात तुम्हाला काही नवीन एक्स्ट्रा हवं असेल तर ते सुद्धा नक्कीच सांगा. बाकी ही कथा ना सस्पेन्सने भरलेली, जास्तीत जास्त रोमॅन्टिकने भरलेली, खूप अशी तुम्हाला राग येणारी, अशी म्हणजे सगळ्या काही मिक्स फिलिंग येणारी ही कथा आहे. त्यामुळे तुम्हाला ही कथा नक्कीच ऐकायला वाचायला आवडेल याच्याकडून मी तुम्हाला शाश्वती देते. बाकी तुमच्याकडून ना मला फक्त एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे भरभरून कमेंट्स. त्यामुळे पहिल्या भागाला भरभरून कमेंट्स या आल्याच पाहिजेत. त्यामुळे बघूया आता कोण भरभरून कमेंट्स देतं. आणि गाईज, आपण गेम ना सुरूच करूया. ज्याची कमेंट ना एकदम उत्तम असेल ना त्याचं नाव मी पुढच्या पार्टमध्ये नक्कीच मेन्शन करेन आणि तुमचा आभारसुद्धा मानेन. त्यामुळे गाईज, कमेंट्स करत राहा, वाचत राहा, स्टोरी ऐकत राहा. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.